हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर अशी होती दिवाळीच्या पहिल्या दिवसाची मी केलेली घराची सजावट. दिव्यांची रोषणाई, फुलांची सजावट, रांगोळी आणि ही तोरणं बघा मी खूप छान असं एक कलरफुल अशी लायटिंग आणली होती. कारण हे खूप ना रंग मला आवडले होते आणि असंच तोरण मला ते खूप छान वाटत होतं. आणि आतमध्ये आता बघा मी कंदील जो आपण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे मी कंदील बनवते आणि आपले स्टॉल वगैरे लावलेला होता कंदीलचा. तर हा पूर्ण कापडी कंदील बनवला होता आणि खूप फ्रेश वाटतोय तो लाईट लावल्यानंतर एकदम खूप सुंदर दिसत होता. अशा ह्या पणत्या उशीकडे मी लावल्या होत्या पायरीवरून आणि इथे छानशी अशी थोडक्यातच केली होती सजावट. फार काही मला करता नाही आलं कारण स्टॉल जवळजवळ आदल्या दिवसापर्यंत स्टॉल होता आणि त्यामुळे एकच दिवस मला भेटला होता रविवारचा. रविवारी स्टॉल होता पण मी स्टॉलवर गेले नव्हते त्या दिवशी. आणि त्या दिवशी पूर्ण घरातली साफसफाई आणि सगळी सजावट वगैरे ह्याच्यात पूर्ण अख्खा दिवस माझा गेला होता तयारी करण्यात. आणि रात्री जवळजवळ मी 11 वाजता रांगोळी ही बाहेर येऊन काढली होती आणि सजावट वगैरे करायला घेतली. कारण दिवाळीच्या पहाटे सकाळी मला खूप गडबड झाली असती रांगोळी काढणं वगैरे. कारण त्या दिवशी आम्हाला गावाला पण गणपतीला आम्हाला जायचं असतं, त्यामुळे मग खूपच गडबड झाली असती. म्हणून मी रात्रीच रांगोळी डेकोरेशन वगैरे सगळं हे तयार ठेवलं होतं. आणि असं हे बघा खूप थोडक्यात. आणि हे साचे जे मी आणले होते स्टॉलवर विक्रीसाठी त्यातलाच एक साचा शेवटी आज मी रांगोळी फार काढायला वेळ नव्हता म्हणून मी त्याचा असा वापर केला. पण खूप छान दिसत आहे ते आणि थोडक्यातच रांगोळी आहे बघा. पण तुम्हाला ती कशी वाटते तीही मला सांगा. लक्ष्मीपूजनाला बऱ्यापैकी तयारी करेन असं चाललं आहे माझं. कारण म्हणजे खूप काही ठरवलं आहे पण आता वेळ कसा भेटतो आहे काय, कारण खूप दगदग झालेली आहे. आणि ही बघा अशी बाहेर पण मुलं खूप मस्त फटाके वगैरे फोडत होते, पाऊस लावत होते आणि खूप मजा करत होते. अगदी मला व्हिडिओ पण करायला मिळत नव्हतं, एवढं त्यांचे फटाके फोडणं चालूच होतं, थांबतच नव्हते, इतकं सुंदर चालू होतं. तर माझ्या घरची रोषणाई सजावट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.